Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करा मॅथ अँड सायन्स 7th स्टँडर्डचा बँक अँड सिंपल इंटरेस्ट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो स्टुडंट, दिस इज क्वेश्चन नंबर 4 इन युअर प्रॅक्टिस सेट 41. तुमचा प्रॅक्टिस सेट जो 41 आहे त्याच्यामधला आहे प्रश्न चौथा. ठीक आहे, हा चौथा प्रश्न बघितल्यानंतर राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 आज इथे कव्हर करणार आहे. सो काय क्वेश्चन नंबर 4 आहेत छानपैकी समजून घेऊया. लताबेन बॉरोड सम मनी फ्रॉम अ बँक. बँकेकडून काही पैसे घेतले आहे. लताबेन नावाची एक लेडी आहे. ॲट द रेट 10 PCPA रेट दिलेला आहे. मग आपण एक्झाम्पल रीड केल्यानंतर काय करत असतो, पहिले गिवन म्हणजे PRT सिंपल इंटरेस्ट आणि अमाऊंट दिली असेल तर अमाऊंट लिहून घेत असतो. ओके, तर मग आपल्याला काय मिळालं आहे इथे, रेट ऑफ इंटरेस्ट 10% हा मिळालेला आहे इथे फॉर 2.5 years. मग आता अशा पद्धतीने जर 2.5 years दिलं असेल तर घाबरून जायचं नाही. पहिले त्याचं काय करायचं, कंप्लीट फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं. कशा पद्धतीने, या दोघांचा गुणाकार करत असतो आणि त्याच्यामध्ये प्लस आपण हा 1 करत असतो. सो 2 2 जा 4, 4 + 1 5. किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी इथे अशा पद्धतीने एक स्टेप एक्स्ट्रा करते. या दोघांचा गुणाकार त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. 2 दूने 4 आणि 1 5. म्हणजे याचं कन्व्हर्जन किती केलं आपण, 5/2 yearsसाठी, 2.5 वर्षांसाठी. म्हणजे काय, 5/2 म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला हे सोपं जाणार आहे. टू स्टार्ट कॉटेज इंडस्ट्री. कॉटेज इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी लताबेनने एवढी काय केलेलं आहे, ह्या दराने 2.5 वर्षांसाठी काही रक्कम गुंतवलेली आहे. इफ शी पेड 10,250 ॲज अ टोटल इंटरेस्ट. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, इंटरेस्ट दिले आहे. टोटल इंटरेस्ट तिने किती पे केलं आहे, 10,250 रुपये टोटल इंटरेस्ट तिने पेड केलेला आहे. हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. तर आपल्याला काय करायचं आहे, तिने किती पैसे ह्या बँकेमध्ये गुंतवले होते ह्या याच्यासाठी, म्हणजे प्रिन्सिपल इथे फाइंड करायचं आहे. आता व्हेरी सोपं आहे. इथे आपल्याला रेट पण माहिती आहे, टी पण माहिती आहे, सिंपल इंटरेस्ट पण माहिती आहे. त्याच्यावरून आपण इझिली प्रिन्सिपल फाइंड करू शकतो. कुठलं, आपल्या फॉर्म्युलाने. व्हॉट इज आर फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T अपॉन 100. हा फॉर्म्युला लिहून आपण इझिली ते फाइंड करू शकतो. सिंपल इंटरेस्ट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 10,250. प्रिन्सिपल माहिती नाही आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे. टी काय आहे आपला 5/2. मग आता काही विद्यार्थी लिहिताना गडबड करतील. हा 5 काय करायचं वरती, अपॉन आहे तो अपॉन 2 हा खाली, अशा पद्धतीने लिहायचा. आणि इथे काय असतं तुमचं 100. ठीक आहे, मग आता पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं नीट समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला फक्त पी काढायचा आहे ना. पहिले आपण हा एक 0 कट करून घेऊया. ठीक आहे, मग राहिलं काय तुमचं, हे कॅल्क्युलेशन करताना बिलकुल गडबड करायची नाही. इथे चुकतं तुमचं. हे 10,250 मी तसं लिहिले. हे 10 काय आहे तुमचे छेदस्थानी, म्हणजे डिनॉमिनेटरला आहे ते 10 खाली आहे. इथे येताना काय होईल तुमचे वरती येणार आहे. त्यानंतर हे 2 पण सेम, हे खाली आहे छेदस्थानी आहे ते काय जाणार आहे तुमचे अंशस्थानी जाणार आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर हा जो 5 आहे, हा 5 काय आहे तुमचा अंशस्थानी मल्टिप्लिकेशनला आहे. तो इकडे जाताना काय होणार आहे तुमचा डिवायडेशनला, अशा पद्धतीने जाणार आहे. ठीक आहे, आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, आपलं प्रिन्सिपल मिळणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता ह्या 5ने ह्या 10ला भाग जातोय. 5 1 जा 5, 5 2 जा 10. डायरेक्टली भाग नाही देऊ शकत. 5 0 जा 0, 5 5 जा 25 अँड 5 0 जा 0. म्हणजे आपण 5ने याला भाग दिल्यानंतर आलं काय 2050 × 10 × 2 इज इक्वल टू प्रिन्सिपल. हे आपल्याला मिळालेलं आहे. सो 2050 ॲज इट इज 10 × 2 काय झाले तुमचे 20 इज इक्वल टू प्रिन्सिपल. आपण आता काय करू, हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2050 × 20, मग ते 0 0 ॲज इट इज, अशा पद्धतीने 1 0, 2 0 जा 0, 2 5 जा 10, कॅरी ओवर 1, 2 0 जा 0 + 1, इथे 1, 2 2 जा 4. सो आपल्याला इथे प्रिन्सिपल मिळालेलं आहे किती, 41,000 रुपीज. प्रिन्सिपल किती आलेलं आहे आपलं, 41,000 रुपीज आपल्याला इथे प्रिन्सिपल मिळालेलं आहे. म्हणजे लताबेनने किती रुपये गुंतवले होते बँकेमध्ये, 41,000 रुपये 10 या दराने 2.5 वर्षांसाठी गुंतवले होते. आणि इंटरेस्ट
इफ शी पेड इंटरेस्ट किनी 10,250 पे केलं होता. हाऊ मच हॅड शी बॉरोड, मग किती गुंतवले होते? 41,000 रुपये एवढी रक्कम इथे तिने गुंतवली होती. सिम्पल एक्झाम्पल होतं, अवघड काहीच नव्हतं इथे, की पहिले फक्त आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचं होतं. आपण अशा पद्धतीने फक्त हे 2.5 वर्षाचं रूपांतर अशा पद्धतीने करून घेतलं. त्यानंतर साधं सोपं कॅल्क्युलेशन केलं. फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांची गडबड इथे कॅल्क्युलेशनमध्ये होऊ शकते, पण काही घाबरायचं नाही आहे. फक्त ज्या छेदस्थानच्या संख्या आहे त्या अंशस्थानी न्यायच्या, अंशस्थानच्या संख्या छेदस्थानी न्यायच्या आणि त्या प्रिन्सिपल अशा पद्धतीने इथे फाइंड करायचं. सो आय थिंक तुमचं प्रॅक्टिस सेट 41 मधला क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 छानपैकी क्लिअर झाला असेल. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 41 मध्ये हा एक चार्ट दाखवलेला आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. या चार्टमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे, काही ठिकाणी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड करायचं आहे, काही ठिकाणी तुम्हाला अमाऊंट फाइंड करायचं आहे, काही ठिकाणी तुम्हाला टीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हे सगळं या चार्टमध्ये दिलेलं आहे. मग ते कसं फाइंड करायचं, फटाफट आपण ह्या चार्टद्वारे एक एक एक्झाम्पल इथे क्लिअर करणार आहोत. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, तुम्ही चार्टमध्ये बघू शकतात. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. प्रिन्सिपल दिलेला आहे 4,200, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 7 PCPA म्हणजे 7%, आणि टी पण दिलेला आहे 3 इयर्स. मग फाइंड काय करायला लावले आपल्याला इथे, सिम्पल इंटरेस्ट काय आहे तो फाइंड करायचा आहे, आणि अमाऊंट किती आहे ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण, सिम्पली आपला फॉर्म्युला यूज करू. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100 हा फॉर्म्युला यूज करायचा, कारण आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेला आहे. 3 वरून आपण चौथी व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकतो इथे. ठीक आहे, मग सिम्पल इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपण ही फॉर्म्युला लिहिला. आता व्हॅल्यू टाकूया. 4,200, R तुमचं 7, T तुमचं 3 आणि इथे 100. ठीक आहे, हे 2 0 नेहमीप्रमाणे कट करून टाकायचे. देअरफॉर सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 42 इंटू 7 3 जा 7 3 किती आले 21. मग आता सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 42 इंटू 21 करायचं आहे. मग आता इथे जर आपण कच्चं कॅल्क्युलेशन केलं 42 इंटू 21, ठीक आहे. सो 1 2 जा 2, 1 4 जा 4, इथे 0, 2 2 जा 4, 4 2 जा 8. ठीक आहे, 4 प्लस 4 8 आणि हा 8 ॲज इट इज. किती आलेलं आहे आपलं कॅल्क्युलेशन, 882. काय आलं आपलं सिम्पल इंटरेस्ट आपल्याला इथे मिळालेलं आहे 882 रुपीज. त्या चार्टमध्ये तुम्ही ही व्हॅल्यू फिल करायची 882 रुपीज. पण आपल्याला एवढंच काही फाइंड करायला लावलं का नाही, आपल्याला इथे अमाऊंट पण फाइंड करायला लावलंय. मग अमाऊंटसाठी कुठला फॉर्म्युला यूज करता तुम्ही, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, मग आपण व्हॅल्यू टाकूया. प्रिन्सिपल किती आलं आपलं 4,200 हे प्रिन्सिपल आहे. सिम्पल इंटरेस्ट किती आला आहे 882. मग याची जर आपण ॲडिशन केली, मग 0 + 2 2, 0 + 8 8, 8 + 2 10, कॅरी ओव्हर 1. इथेच आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन करतोय. आणि 4 + 1 5. सो इथे अमाऊंट पण मिळालेलं आहे किती 5,082 रुपये, 5,082 रुपीज हे अमाऊंट इथे मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल या चार्टमधलं फाइंड केलं. त्यांनी आपल्याला 3 व्हॅल्यू दिल्या होत्या. अमाऊंट, सिम्पल इंटरेस्ट आणि अमाऊंट विचारलं. आपण फॉर्म्युला लिहिला, त्याच्यावरून सिम्पल इंटरेस्ट मिळाला आणि सिम्पल इंटरेस्टवरून आपण अशा पद्धतीने अमाऊंट इथे फाइंड केलेलं आहे. सो आय थिंक फर्स्ट एक्झाम्पल सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज द सेकंड एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 41 मधलं 5व्या मधलं त्या चार्टमधलं आपण दुसरं उदाहरण बघतोय. काय दिले चार्टमध्ये, तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 6 PCPA, टी दिलेला आहे 4 इयर्स, नंतर सिम्पल इंटरेस्ट 1,200 रुपये दिला आहे. अमाऊंट फाइंड करायचं आहे तुम्हाला इथे आणि प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलं, कुठल्याही 3 गोष्टी जरी दिल्या असेल तर आपण चौथी गोष्ट आरामशीर फाइंड करू शकतो. इथे आर दिलाय, टी दिलाय, सिम्पल इंटरेस्ट दिलाय, त्याच्यावरून आपण प्रिन्सिपल आरामशीर फाइंड करू शकतो. कुठल्या फॉर्म्युलाने, आपला जो नेहमीचा फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100 हा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यावरून आपण प्रिन्सिपल फाइंड करू शकतो. सिम्पल इंटरेस्ट किती आहे तुमचा 1,200 रुपये, प्रिन्सिपल माहिती नाही म्हणून तो तसंच तसा लिहायचा. आर किती आहे तुमचा 6 म्हणून 6 लिहून घेतला. टी किती आहे तुमचा 4 म्हणून 4 लिहून घेतला आणि हे 100 ॲज इट इज. आता काही विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशनला अडचण येते, पण बिलकुल टेन्शन घेऊ नका. काय करायचं तुम्हाला फक्त सांगितलं, जे छेदस्थानी आहे ते अंशस्थानी न्यायचं, जे अंशस्थानी आहे ते छेदस्थानी न्यायचं. सो दिस 100 इज टू द डिनॉमिनेटर. हा तुमचा काय आहे छेदस्थानी आहे म्हणून तो वरती जाईल इकडे अंशस्थानी
हा पी काढायचं म्हणून पी ॲज इट इज. 6 आणि 4 काय आहे अंशस्थानी, म्हणजे दे आर टू द न्यूमरेटर, इट गोज टू द डिनॉमिनेटर. हे डिनॉमिनेटरला अशा पद्धतीने इथे जाणार आहे. काय केलं समजलं, लक्षात आलं तुमच्या. हा 1200 ॲज इट इज लिहून घेतला. 100 इज टू द डिनॉमिनेटर, इट गोज टू द न्यूमरेटर. 6 and 4 इज टू द न्यूमरेटर, इट गोज टू द डिनॉमिनेटर इन दिस एक्झाम्पल. हे छेदस्थानी होतं, हे अंशस्थानी गेलं. हे अंशस्थानी होतं, हे छेदस्थानी आलं. एवढं सोपं, हे जमलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सगळं जमतं, फॉर्म्युला वगैरे सगळं लिहिता येतं, पण हे कॅल्क्युलेशन, हे इकडचं इकडे कसं न्यायचं हेच त्यांच्या डोक्यात राहत नाही. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर काय होतं, सगळं अपोजिट होत असतं. ठीक आहे. मग आता 6ने आपण याला जर भाग दिला, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 0 जा 0 आणि 6 0 जा 0, म्हणजे 6 2 12, 0 0 ॲज इट इज. त्यानंतर ह्या 200ला परत 4ने भाग देऊया. 4 1 4, 4 25, 4 0 0. ठीक आहे. 4 1 जा 4, 4 5 जा 20 आणि 4 0 जा 0. राहिलं काय तुमचं 50 × 100 इज इक्वल टू पी. प्रिन्सिपल किती आलेला आहे, 5 1 5. याच्यावरती किती 0 द्यायचे, 3 0. सो प्रिन्सिपल आपल्याला मिळालेलं आहे किती, 5000 रुपीज आपल्याला मिळालेलं आहे. इथे प्रिन्सिपल मिळालेलं आहे 5000 रुपीज. ठीक आहे. पहिली व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं, परत अमाऊंट फाइंड करायचं आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. व्हॅल्यू टाकूया. प्रिन्सिपल आहे तुमचं 5000 आलं, अधिक सिम्पल इंटरेस्ट किती होता तुमचा 1200. यांची जर ॲडिशन केली तर किती येईल, 0 0, हा 2 + 0 0, 5 + 1 6, इथे 2, 2 + 0 2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने अमाऊंट इथे मिळालेला आहे 6200, म्हणजे 6200 रुपये मिळालेला आहे आपल्याला इथे अमाऊंट. आणि प्रिन्सिपल किती मिळालं 5000. ते तुम्ही काय करायचं, तिथे त्या कॉलममध्ये लिहायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन पण इथे कव्हर केलेला आहे.